सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्टला अनुसूचित जाती जमाती SC/STच्या आरक्षणावरती दिलेला एक निकाल खूप महत्त्वपूर्ण आहे आणि त्यासंबंधीच मी आपल्याशी या व्हिडिओच्या माध्यमातून बोलत आहे. 7 न्यायाधीशांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या बेंचने 6-1 अशा मताने हा निकाल दिलेला आहे. खरं तर 2004 साली पंजाब सरकारने अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या 50% जागा या वाल्मिकी आणि मजहबी सिख यांना देण्याची तरतूद केली होती आणि यात सुप्रीम कोर्टाने 2004 साली हे नाकारले होते आणि म्हणून या निर्णयाविरोधात पंजाब सरकार आणि इतरांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केले होते. वर्तमान खंडपीठानं 2004 मधला हा आपलाच निर्णय बदलून हा नव्याने निर्णय घोषित केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयानं 2004चा चिन्नया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल नाकारला. मुख्य न्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने 1 ऑगस्टला याबाबतचा निर्णय दिला आणि राज्यांना आरक्षणातील SC/ST श्रेणीतील वर्गीकरणाचा अधिकार असेल असं म्हटलंय. अर्थात राज्यांना यासाठी मागासांची आकडेवारी जी आहे ती एकत्र करावी लागेल. विशेष म्हणजे न्यायमूर्ती BR गवई यांनी त्यांच्या निर्णयात SC आणि ST श्रेणीमध्ये क्रीमी लेअर पद्धत लागू करण्याचा मुद्दा मांडला आणि एकमेव जस्टिस यामधल्या बेला त्रिवेदी जे आहेत यांनी या निर्णयाला विरोध करत घटनेच्या कलम 341चे उल्लंघन असल्याचा आपल्या निकालात म्हटले आहे. खरं तर घटनेत काय तरतूद आहे? अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना विशेष दर्जा देताना राज्यघटनेने हा अधिकार केंद्र सरकारकडे दिला आहे आणि कलम 341 नुसार राष्ट्रपतींनी अधिसूचित केलेल्या जातींना SC आणि ST म्हटले जाते. एका राज्यात अनुसूचित जाती असलेल्या किंवा अधिसूचित केलेल्या जाती या दुसऱ्या राज्यात अनुसूचित जाती असतीलच असे नाही. अर्थात आत्ताच्या ह्या निकालामुळे आरक्षणातून SC/STला बाहेर ठेवता येणार आहे. ज्यांना असं वाटतं की SC मधल्या काही पुढारलेल्या जाती आज आरक्षण घेऊन मोठ्या झाल्यात, भविष्यात हीच जी चुकीची नियमावली आहे ही त्यांनाही लागू होणार आहे. त्यामुळे आजचं मरण कदाचित त्यांचं उद्यावर ढकलेल, एवढाच यामधला फरक आहे. म्हणून ही गोष्ट जी दिसते तितकी सोपी नाही. म्हणून आत्तापर्यंत सरकारने ज्या उद्योगांचे खाजगीकरण करून शाळा आणि महाविद्यालयातून स्वायत्त संस्थेचा दर्जा देऊन शाळा महाविद्यालयातलं आरक्षण संपवलं, खाजगीकरण करून उद्योगातलं आरक्षण संपवलं, असं जे पडद्यामागून दाराआडून आरक्षण संपवण्याचं कट कारस्थान होतं ते आत्ता या निर्णयानं त्यांना उघड आरक्षण संपवता येणार आहे. मुळात आरक्षण हा काही गरिबी हटाव कार्यक्रम नाही, तर हजारो वर्षे ज्या वर्गाचं, ज्या प्रवर्गाचं, ज्या जातींचं खच्चीकरण झालं, ज्यांना सन्मानानं प्रतिनिधित्व मिळालं नाही त्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी घटनेमधील ही तरतूद आहे आणि याचे सर्व अधिकार हे केंद्र सरकार आणि राष्ट्रपती यांच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जरी असं म्हटलं असलं की क्रीमी लेअरच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातीच्या काही कास्टना यामधून काढून टाका, पण काढून टाकण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टाला नाही, तो संसदेला आहे आणि म्हणून संसदेमध्ये या निर्णयाच्या बाबतीमध्ये सखोल चर्चा होणं गरजेचं आहे, जेणेकरून या आरक्षणाच्या विरोधात कोण आहे हे संपूर्ण देशाला समजेल आणि समर्थनार्थ कोण आहे हे पण या देशाला समजेल.
यापूर्वी असाच ॲट्रॉसिटीच्या संदर्भातला एक कायदा सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला होता आणि त्यावेळी सरकारने सदनामध्ये तो विषय ठेवून त्याच्यावर चर्चा करून जो पूर्वीचा ॲट्रॉसिटी कायदा होता अशाच प्रकारे ॲट्रॉसिटी कायदा राहण्यासाठी अधिनियम जारी केला. अशाच प्रकारे याच निर्णयाविरोधात सुद्धा चर्चा होणं संसदेमध्ये गरजेचं आहे आणि जे या घटनेमधील तरतुदीला फेवरमध्ये आहेत की ज्यांना असं वाटते क्रिमिलेअर पद्धत लागू करावी, त्या सर्वांना माझं असं सांगणं आहे की या देशातल्या सर्व राजकीय पक्षांमध्ये आत्ता जे लोक प्रस्थापित नेते आहेत, ज्यांनी वर्षानुवर्ष विधानसभेत असेल, लोकसभेत असेल, अगदी लोकल बॉडीपासून ज्यांनी सत्ता भोगली आहे त्यांचाही या क्रिमिलेअरच्या पद्धतीनं विचार होणं गरजेचं आहे. आणि म्हणून SC STच्या सर्व प्रवर्गातील किंवा ज्यांनी आरक्षण भोगतायत, जे आरक्षणाचे लाभार्थी आहेत, त्या सर्वांना बहुजन ऐक्य चळवळीच्या वतीनं असं आव्हान आहे की त्यांनी हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय समजून घ्यावा आणि या निर्णयाच्या विरोधामध्ये 21 ऑगस्टला होणाऱ्या भारत बंदमध्ये संपूर्ण ताकदीने सहभागी व्हावं.